मकर संक्रांत जवळ आली की सर्वांची चर्चा असते की मकर संक्रांत कशावर आलेली आहे, संक्रांतीचे वाहन कोणते, रंग कोणता आहे, कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, संक्रांत कशावर बसली आहे, संक्रांत कोणत्या दिशेने आलेली आहे व कोणत्या दिशेस जात आहे, वस्त्र कोणती आणि परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहेत त्या रंगाची साडी व त्या रंगाचे वस्त्रे या दिवशी परिधान करत नाहीत. संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान कोणते, संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि वर्ज्य कामे म्हणजे कोणती कामे करू नये, संक्रांतीचा पुण्यकाळ व फळ कोणती असणार आहेत, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील तर संक्रांती विषयीची संपूर्ण माहिती आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच कमेंट बॉक्समध्ये तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, लिहायला विसरू नका. इंग्रजी नवीन वर्षातील सर्वात पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांत. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो म्हणजे जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि तेव्हापासून दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होते. मकर संक्रांत यंदाच्या वर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे आणि या दिवशी एक दुर्मिळ योगायोग आलेला आहे, तो म्हणजे संक्रांतीच्या दिवशी षष्ठीला एकादशी आलेली आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे, म्हणून यंदा आपण संक्रांत आणि एकादशी एकत्र साजरी करायची आहे. मकर संक्रांतीचे फल बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून ते सायंकाळी 5:50 पर्यंत असणार आहे. या पुण्य काळात स्त्रिया वाण देऊ शकतात. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात आणि दरवर्षी संक्रांतीचे वाहन उपवाहन वस्त्र शस्त्र यामध्ये बदल होत असतो. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असून 2026 च्या वर्षी संक्रांती देवी वाघावर बसून येईल म्हणजेच संक्रांती देवीचे वाहन वाघ असणार आहे तर उपवाहन घोडा आहे. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत. संक्रांतीच्या हातात शस्त्र म्हणून गदा आहे आणि संक्रांती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. संक्रांती देवी ही वयाने कुमारी आहे. संक्रांती देवी वयाने कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे. वासाकरिता संक्रांती देवीने जाईचे फूल हातात घेतलेले आहे. पायाचे भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. संक्रांती देवीने भूषणार्थ अलंकार मोती धारण केलेला आहे. सामुदाय मुहूर्त 45 आहे. संक्रांती देवी पूर्वेकडून आलेली असून पश्चिमेकडे जात आहे म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि संक्रांती देवी ईशान्य दिशेस पाहत आहे. वार बुधवार आहे. अनुराधा नक्षत्र आहे आणि गंध द्रव्य कुंकुम आहे आणि चांदीचे भोजनपात्र आहे. तर या दिवशी देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असल्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग घालायचा नाहीये, परिधान करायचा नाहीये. शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला या दिवशी पूजेमध्ये पण म्हणजे पिवळी फुलं वगैरे पण वापरायचे नाहीयेत. तर या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा, लाल, गुलाबी आदी कोणतेही रंग वापरू शकता. संक्रांतीच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. तर मग आता आपण जाणून घेऊयात संक्रांतीच्या पर्वकाळात द्यायचे दान कोणते. असे मानले जाते की या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होते. नवे भांडे दान करू शकता. गाईला घास चारायचा आहे. काहीही अन्न तुम्ही दान करू शकता. तीळ दान करू शकता. तिळपात्र दान करू शकता. गुळ दान करू शकता. सोने दान करू शकता. भूमिदान करू शकता. वस्त्र दान करू शकता इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. मकर संक्रांतीला दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी दूर होतील. पुढे जाणून घेऊयात संक्रांतीला कोणती कामे करू नयेत म्हणजेच कोणती कामे वर्ज्य करावीत ज्यामुळे आपल्या जीवनात अडचणी येऊ शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये
तसेच दिवसा झोपू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी केस कापू नयेत. तसेच नख काढू नयेत. संक्रांतीच्या दिवशी दात घासू नयेत. कडुलिंबाच्या काडीने दात घासू शकता. तसेच माउथ वॉश वापरू शकता. कठोर बोलू नये. संक्रांतीच्या दिवशी घरात मोठ्याने आरडाओरडा करू नये. थोड्या मोठ्यांचा किंवा लहानांचा अपमान करू नये. तसेच इतर कोणाचाही अपमान करू नये. स्वतःच्या बोलण्याने कोणाचेच मन दुखवू नये. आणि घरामध्ये कलह किंवा भांडण तंटे होऊ द्यायची नाहीयेत. तसेच बाहेर देखील कोणासोबतच कलह किंवा भांडण होऊ देऊ नयेत. वृक्ष आणि गवत तोडू नयेत. संक्रांतीच्या दिवशी जी पाने किंवा फुले लागणार आहेत ती तुम्ही एक दिवस आधीच तोडून ठेवावीत. गाई म्हशींचे दूध काढू नये. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. मांसाहार करू नये. दारूचे सेवन करू नये. वर्ज्य कामे बघितलीत. आता आपण बघूयात संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आवर्जून करावीत. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला महत्त्व असते. त्यातल्या त्यात गंगा स्नानाला व पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास तर अधिकच महत्त्व आहे. तर ते प्रत्येकाला शक्य होत नाही. तर ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी घरच्या घरी सकाळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच सूर्यपूजेला अत्यंत महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. त्यासाठी तांब्यामध्ये पाण्यात हळद, कुंकू, अक्षता, पांढरे तीळ आणि फूल टाकून सूर्याचा मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. ज्योतिषांच्या मते 14 जानेवारी 2026 रोजी पुण्य काळाच्या मुहूर्तावर दान करणे अत्यंत शुभ असते. असे मानले जाते की जो या शुभ मुहूर्तावर दान करतो त्याला त्याचे विशेष फळ प्राप्त होते. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी असते. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी भोगी असणार असून दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच संक्रांत करी दिन असतो. किंक्रांत ही 15 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. पंचांगात याला संक्रांत करी दिन म्हणून संबोधले जाते. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात करायची नाहीये. तसेच प्रवास करायचा नाहीये म्हणजेच गावाला वगैरे जायचे नाही. किंक्रांतीला घरात भांडणे करू नयेत. या दिवशी मांसाहार करू नये. तसेच मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत असणार आहे.